आजचा भाग खूपच जास्त मजेशीर आहे आणि खूप इंटरेस्टिंगसुद्धा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे भजन सुरू असतं आणि त्याच वेळेला जय जो आहे तो ठरवतो की नाही, हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे जे काही सुभाष यांच्याशी बोलायचं आहे ते आपण बोलून घेऊया. आणि म्हणूनच मग ना आता तो बोलायला जायचं ठरवतो आणि मग आता तो त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला तो म्हणत असतो की तुम्हाला मी सांगेन त्या गोष्टी पटणार नाहीत, पण मला सांगणं गरजेचं आहे. मग तेव्हाच ते म्हणत असतात की तुम्ही माझ्याशी काही बोलायची गरजच नाही आहे. तेव्हा शरू आणि त्याचबरोबर आसावरीचं लक्ष बरोबर सुभाष आणि त्याचसोबत जयकडे असतं. तर इकडे त्यांचं मात्र आता जीव नुसता वरखाली होत असतो की काय बोलत असतील ही लोक. आता दुसरीकडे पाहायला मिळतं की जय म्हणत असतो की तुम्हाला ना तुमच्या मुलींचा राग फक्त याचसाठी आलाय की तुम्ही ना तुमच्या मुलीसाठी योग्य स्थळ बघितलं नाही याचा, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला तुमच्या बायकोची काळजी नीट घेता आली नाही त्याचा. या सगळ्याचा राग आहे ना तुम्ही तुमच्या मुलींवर काढलेला आहे, असं देखील जय आता बोलत असतो. पण खरं तर तुम्ही खूप जास्त लकी आहात, कारण का इतक्या चांगल्या मुली तुमच्या आयुष्यात आहेत, असं देखील जय सुभाष यांना बोलत असतो. त्यावर सुभाष जयचं बोलणं एकदमच शांतपणे ऐकत असतात. तर जय त्यांना म्हणत असतो की खरंच ना तुम्हाला मी सांगतो की तुमच्या मुलींचा ना तुम्हाला फसवण्यामध्ये यामध्ये कोणताच उद्दिष्ट नव्हता. तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा हे प्रकरण सुरू झालं तेव्हा शरुणा नेहमीच बोलायची की आईबाबांना काय वाटेल, म्हणजे हे सगळं सत्य जेव्हा समजेल तेव्हा प्रत्येक वेळेला ना ती तुमचा विचार करायची. त्याचसोबत राहिला प्रश्न आसावरीचा, जेव्हा ती बोहल्यावर चढली होती ना तेव्हा तर तिने ऐन लग्नातून माघार घेतली होती. का तर तिने तुमच्या आईवडिलांचा विचार केला होता. तिला जर करायचं झालं असतं तर तिने तुमच्या मनाविरुद्ध जाऊन सुद्धा या सगळ्या काही गोष्टी केल्या असत्या, पण तेव्हासुद्धा तिने तुमच्या मनाचं ऐकलं. मग ह्या मुली इतक्या सुंदर असताना, प्रत्येक वेळेला तुमची ओळख करून देत असताना, तुमच्या मनाचा विचार करताना तुम्ही हा का विचार करताय की तुमच्या मुली चुकल्या आहेत करून. खरंच ना तुम्ही एवढे मोठे लकी आहात ना की इतक्या सुंदर मुली तुमच्याकडे आहे. आणि मी तुम्हाला एकच म्हणेल की बघा, जर एखाद्या व्यक्तीचं एखाद्यावर प्रेम असेल तर त्यांचंच लग्न लावून द्यायला हवं, नाहीतर दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न लावून दिलं तर आयुष्याचा तुरुंग होतो. हे सुद्धा आता जयने चांगलं सुभाष यांना सांगितलेलं असतं. सुभाष यांना आता जयचं बोलणं पटलेलं असतं. तेव्हाच ना आसावरी आणि त्याचसोबत शरू सगळीजणं आता त्या भक्तिमय संगीतामध्ये रमलेले असतात, कारण आता शेवटचं गाणं असतं ते म्हणजे स्वामींचं, आणि स्वामींचा जयघोष होत असतो. आणि त्या स्वामींच्या जयघोषामध्ये इकडे असणाऱ्या सुभाष यांना आता जो काही गाणमंत्र जय यांनी दिलेला असतो तो पटलेला असतो. अक्षरशः जयने त्यांच्यासमोर हात जोडलेले असतात आणि तुम्ही तुमच्या मुलींवर चिडू नका, रागवू नका. खरंच तुमच्या मुली म्हणजे तुमचं एक वैभव आहे असं समजा, कारण तुमच्या मुलींमुळे आज हे सगळं काही शक्य झालंय. इकडे आता शरू आणि आसावरीचे डोळे बंद असतात. ते जय बघत असतो की सुभाष नेमकं काय करतायत. तर सुभाष ना आता त्या दोन्ही मुलींच्या मध्ये जाऊन उभे राहतात आणि दोन्ही मुलींना डोक्यावर हात ठेवून अक्षरशः आशीर्वाद देतात. आणि त्यानंतर हात पुढे करून त्या दोघींनाही सांगतात की या ना. मग आता सगळ्याजणी उठतात आणि घट्ट अशी बाबांना मिठी मारतात. तर हे सगळं बघून तर पमा त्यासोबत सगळीजण म्हणजे उमा, तिकडे असणारा आकाश, साक्षी सगळेच खुश असतात. ह्यांची हॅप्पी फॅमिली रेडी असते आणि ते सुद्धा फक्त आणि फक्त स्वामींच्या आशीर्वादाने. जयने एवढं सगळं केल्यामुळे गौतमही खूप जास्त खुश असतो. गौतमही हे दृश्य बघत असतो. तर शरूला मात्र कळलेलं असतं की हे फक्त आणि फक्त जयमुळे शक्य झालं आहे. आणि त्यामुळे बाबांनी जेव्हा जवळ घेतलेलं असतं ना तेव्हा शरूची नजर ना जयला मागे शोधत असते. जय तिथेच उभा असतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सुंदर अशी गुड मॉर्निंग झालेली असते आणि तेव्हाच ना पहिल्यांदा हळद कुंकू स्वतःला लावून त्याचसोबत गॅसला सुद्धा हळद कुंकू आता पमा लावते, एक फूल ठेवते. त्याचसोबत तुळशीला पाणी घालायला, तुळशीची पूजा करायला सुद्धा पमा आता बाहेर आलेली असते. तुळशीची पूजा झाल्यानंतर स्वामींकडे हात जोडत आता ती म्हणत असते की आजपासून मला ना काही झालं तरी कामाला सुरुवात करायला हवी, असं म्हणत ती म्हणत असते की आजपासून मी ऑर्डर घेणार आहे, कारण खूप जास्त फोन येत आहेत ऑर्डरचे आणि प्रत्येक वेळेला मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. सुभाष म्हणतात की काय ग पमा, आता आजारपणात न उठलेस आणि लगेच कामाला सुरुवात करतेस, ते काही नाही, जरा आराम कर. तेवढं तर शरू कामाला जायला निघालेली असते. आसावरी शरूला म्हणते की बघितलंस का आई काय म्हणते, जरा ऐक ना तिचं. मग शरू म्हणत असते की काय झालं. मग शरूला आशावरी सांगते की बघ ना, आईला इतकं समजावून सुद्धा ती काम करायचं म्हणते. आणि तेव्हाच ना शरू म्हणत असते की ते काही नाही, मी किचनचं सांभाळते,
आणि आशुताई तू पण. मग बाकी तुम्ही ना एक काम करा, मयू तू डिलिव्हरीचं काम कर आणि त्याचसोबत अनु तू सुद्धा कामात मदत कर. हे सगळं त्यांचं वाटून सगळं निमित्त होतं. आणि तेव्हाच ना आसावरी म्हणत असते शरूला, अगं पण तुला ऑफिसला जायचं आहे ना, तुला उशीर होतोय, तू जा, आम्ही करतो. तसंही बाबा आज घरात आहेत. बाबांनी खास पम्मासाठी सुट्टी घेतलेली असते, कारण त्यांना असं वाटत असतं की पम्माची तब्येत ठीक नाही आहे, मग पम्मा काही ना काही उचापत्या करणार, त्यापेक्षा आपण घरी थांबूया आणि पम्माची काळजी घेऊया, असाच त्यांचा विचार असतो. आणि म्हणूनच मग ते आता घरी थांबलेले असतात. तेच आता घराच्या बाहेर पडत असताना शरू जी आहे ती आता पाया वगैरे पडते स्वामींच्या, कारण तिला माहिती असतं की स्वामींच्या पाया पडल्याशिवाय आपल्या आयुष्यात एक्स्ट्रा जे काही दुःख आहे, स्ट्रेस आहे, तो कमी होणार नाही. आणि तिला आता तिचं हे घर आनंदाने भरलेलं असतं ना, ते खूप जास्त आवडतं. तेवढ्यातच मॅक येतो आणि मॅक सगळ्यांना सांगत असतो की झाली का सगळ्यांची तयारी, सगळीजण व्यवस्थित आहात ना, मग आता आज प्रेझेंटेशन द्यायचं आहे आणि त्याचीसुद्धा तयारी तुम्ही केली आहेत ना, नाही तर सर माहिती आहेत ना कसे ओरडतात ते. त्यावरती एक मुलगी जी असते ऑफिसमध्ये म्हणत असते की सगळं रेडी, आणि तिचं इंग्लिश ऐकून ना मॅक्सचं तर आता कळतच नसतं त्याला काय करू आणि काय नाही. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की आकाशला सुद्धा कॉल आलेला असतो. आकाशही आता खूप जास्त टेन्शनमध्ये असतो, कारण आज कामाचा प्रेशर खूप असतो आणि त्यातच आज प्रेझेंटेशन असतं, ते नीट झालं की नाही ही सुद्धा भीती असते. तेवढ्यातच ना आता शरू म्हणत असते की बघा सगळं रेडी आहे, एकदा बघून घेतोस का आकाश दादा. तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपण ऑफिसमध्ये आहोत. मग ती आकाश सर असं म्हणते. तेव्हाच ना एक काम कर, कॉन्फरन्स रूममध्ये जय सर आहेत, जय सरांशी बोलून घे. मग आता ती जय सरांशी बोलायचं म्हणून लगेच कॉन्फरन्स रूममध्ये जायला निघते. तर दुसरीकडे आता कॉन्फरन्स रूममध्ये ऑलरेडी मीटिंग सुरू असते. सगळं व्यवस्थित प्रेझेंटेशन कसं द्यायचं, काय द्यायचं याबद्दल जय गाईड करत असतो त्याच्या टीमला. तेवढ्यातच ना त्याला फोन आलेला असतो आणि त्याच्या हातातला प्रेझेंटेशन गेलं आहे आणि ते आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीला मिळालं हे समजतं. आणि ही गोष्ट जेव्हा जयला समजते तेव्हा त्याला राग येतो, खूप जास्त संताप येतो. आणि जय म्हणत असतो की हे सगळं कसं काय झालं, आपण कुठे कमी पडलो आहे प्रेझेंटेशनमध्ये हे मला कळायला हवं. सगळं काही जे प्रेझेंटेशन तयार केलं आहे त्याचं मला पूर्ण व्यवस्थितपणे माहिती हवी आहे असंही तो सांगतो. तेवढ्यातच शरू आलेली असते. शरूला खरं तर वेगळ्या विषयावर बोलायचं असतं कामासंदर्भात. तेव्हा तो सगळा राग ना शरूवर काढतो आणि तो म्हणत असतो की एवढे दिवस सुट्टी गेली आणि आताही सुद्धा तुमचं काम आरामातच चाललेलं आहे, ते मला काही माहीत नाही. तुम्ही वेळ वाया घालवू नका, मला कोणतंही कारण देऊ नका. सरळ तो तिला म्हणतो की तुम्ही पहिल्यांदा साईटवर जा आणि साईट व्हिजिट करा, जे काही आहे ना ते पर्टिक्युलर करा आणि मला हे करायचं आहे ते करायचं आहे सांगू नका, ॲक्टिवेट करा सगळ्या काही गोष्टी. असंही आता जय रागारागात इथे असणाऱ्या शरूला बोलत असतो. शरूला आता काहीच बोलता येत नसतं. शरू म्हणत असते की ठीक आहे सर. तिला कळतं की हा जय जो आहे तो दुसरा राग आपल्यावर काढतोय, त्यामुळे गपचूपपणे ती ऐकून घेते आणि तिकडनं निघून जाते. बाहेर गेल्यानंतर तिला आता पिऊनने चहा आणून दिलेला असतो, तर ती सांगत असते की तूच तो चहा पी. आणि त्यानंतर ती आता पाया वगैरे पडते तिकडे असणाऱ्या स्वामींच्या मूर्तीच्या आणि त्यावर ती बाहेर पडायला निघत असते, कारण तिला आता साईटवर जायला सांगितलेलं असतं. तेच दुसरीकडे आता सगळे डबे वगैरे भरून ठेवायचं काम ना इकडे असणाऱ्या हे सुभाष करत असतात. तेवढ्यातच पम्मा त्यांना म्हणत असते की तुम्ही सुट्टी कशाला मुळात घेतली ती मला सांगा ना, आराम करायला. मग आराम करायला सुट्टी घेतली तर काय चाललंय. तेव्हाच ना आता पम्मा सगळं काही भरायचा प्रयत्न करत असते, पण आता सुभाष तिला बसवतात. पम्मा सुभाषला म्हणत असते की अहो ऐका ना, आता जे काही झालं ते सगळं जाऊ दे, पण मी काय म्हणते आपण आहे ना लवकरात लवकर पुरीच्या लग्नाचं बघायला हवं, कारण तुम्हाला तर माहिती आहे ना, पण मला ना त्यांच्याकडे बोलायला जायचं म्हणजे भीती वाटते. बघितलं ना लग्नातसुद्धा त्या किती काय काय बोलत होत्या, त्यांच्याशी बोलायचं म्हणजे धाडस काही होत नाही. तसा मुलगा खरंच खूप चांगला आहे, तसं आपल्या आशूचं आयुष्य खूप चांगलं होईल, पण मला त्या बाईची थोडी भीती वाटते पुढे जाऊन त्या घरात काय होईल काय नाही, कारण त्यांना ना जास्त पैशांचा माज आहे आणि मग पुढे काय करायचं. तेव्हाच ना पम्मा म्हणत असते की आपण फक्त थोडा वेळ थांबूया, बघूया पुढे काय होतंय ते, कारण आपण जर ठरवलं की बोलायला जायचं आणि परत तिथे जाऊन आपला होणार अपमान, त्यापेक्षा थोडा वेळ घालवूया, पण ह्यांच्या लग्नाचं काही ते लवकरात लवकर उरकायला हवं असं देखील आता पम्मा हिचं बोलणं असतं. आणि ते हे सगळं काही ती सुभाष यांना सांगत असते आणि सुभाषला सुद्धा हे बोलणं पटत असतं, कारण आता जर दोघंही जण एकमेकांवर प्रेम करतायत तर आपण तरी मागे का हटायचं, लग्न लावून देऊया. तेच आता दुसरीकडे सगळीजण न्यूज वगैरे बघत असतात, कारण आता खूप जास्त बाहेर विजांचा कडकडाट होत असतो, पावसाची सुरुवात झालेली असते आणि बातम्यांमध्ये सुद्धा दाखवलं जात असतं की आता पाऊस वगैरे पडणार आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलेला असतो. तेव्हा जय सगळ्यांना सांगतो की चला तुम्ही सुद्धा पटापट आवरा, पाऊस पडायच्या आधी सगळीजण वेळेवर जा
जा. तर दुसरीकडे आकाशला सुद्धा जय सांगत असतो की तूही घरी जा, जास्त प्रेशर घेऊ नकोस, कारण तुला माहिती आहे की तुलाही घरी जायचं आहे, साक्षी वाट बघत असेल आणि मग तुम्ही दोघंही एकमेकांसोबत वेळ घालवा असंही आता जय सांगत असतो. पण तेव्हा त्याच्या लक्षात येतं शरूच्या डेस्ककडे बघून की आपण त्या शरूला तर साईटवर पाठवले, मग आता काय करायचं हा प्रश्न त्याच्या मनामध्ये असतो. तो कॉल करायचा प्रयत्न करतो पण शरू काही कॉल रिसीव करत नसते. शरू साईटवर असते, पाऊस तोपर्यंत सुरू झालेला असतो. तर तेवढ्यातच ना जय आता शरूसाठी अक्षरशः छत्री घेऊन तिथे पोचलेला असतो. तो तिला म्हणतो की पाऊस पडतोय. तर शरू म्हणते मला दिसतंय, मग तू इथे काय करतेस, आता तुम्हीच तर मला पाठवलं ना साईटवर काम करायला, मग मी इथे येणारच ना, असं शरू जयला बोलते. मग तेव्हाच ना जय तिला म्हणत असतो की ते सगळं ठीक आहे, मोबाईल कुठे, ती म्हणते की त्या बॅगेत ठेवलाय, ती बॅग खुर्चीवर आहे. मग मोबाईल ऐकायला येत नाही का, बोला पण ना तुम्ही इथे का आलात. तर तो सांगतो की अहो बाहेर पाऊस पडतोय म्हणून मी आलोय. मग पावसाचा पडतोय तर त्याच्यात संबंध काय आहे, मी माझी गाडी घेऊन जाऊ शकते ना. मग तेव्हा तो म्हणत असतो की ते सगळं माहिती आहे पण तुमचं ग्रामर मिस्टेक किती आहे. आता शरू त्याला म्हणते की आता तुम्ही माझं व्याकरण काढत बसणार आहात का, पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ते माझ्यासाठी का आलेला आहात, का म्हणून आलात ते सांगा. आता जयकडे उत्तर नसतं, पण जय ना शरूची काळजी वाटत असते, ती भिजू नये यासाठी आलेला असतो. पण तो कळत नसतं त्याला की तो तिच्या प्रेमात पडलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.